नमस्कार. शासन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत अतिशय महत्त्वाचा शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदावर पदोन्नतीसाठीची कालबद्ध कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक 29 जुलै 26 रोजी महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाने संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 14/5/26 रोजीचे पत्र दिनांक 10/7/26 रोजीपासून रद्दबातल ठरविण्यात येत आहे. जे शिक्षक टी CIET उत्तीर्ण असणे अर्हताबरोबरच सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहे त्यांचा समावेश पदोन्नतीसाठीच्या विचारक्षेत्रात करण्यात यावा. दिनांक 10/7/26 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा पदोन्नतींना सर्वेक्षण देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहे त्या ठिकाणीच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा पदोन्नतींना सर्वेक्षण प्रदान करण्यात आले असले तरी जे शिक्षक अन्य पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते मात्र दिनांक 14/5/26 रोजीच्या शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या पत्रामुळे अपात्र ठरले असे शिक्षक यानंतर पदोन्नती झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांच्या सेवा ज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात यावी. पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एक सूत्रता असावी यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या चालू वर्षात करावयाच्या पदोन्नतीबाबत ऑगस्ट 26च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचारक्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET, CTET सह अन्य अर्हतेचा विचार घेण्यात यावी. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31/8/26 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. पुढील वर्षीपासून करावयाच्या पदोन्नतीबाबत प्रत्येक वर्षाच्या दिनांक 1 जानेवारी रोजी आवश्यक असल्यास तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. या संदर्भात आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम सेवा ज्येष्ठता यादी दिनांक 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात यावी. तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसल्यास दिनांक 1 जानेवारी अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. दिनांक 15 फरवरी ते दिनांक 22 फरवरी या कालावधीत पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात यावी. बैठकीच्या दिनांकास विचारक्षेत्रातील उमेदवाराचा सेवा कालावधी व TET, CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी. पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची कार्यवाही पुढील व 1 आठवड्यात करण्यात यावी. दिनांक 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. दिनांक 31 मार्चपर्यंत पदोन्नती आदेश निर्गमित करण्यात आले तरी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये. असे शिक्षक दिनांक 2 मे रोजी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होतील या दृष्टीने त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे. उपरोक्तप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब जिल्हा परिषदेसाठी अनिवार्य असेल. या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असेल. अशा प्रकारे कार्यवाही करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्तप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करणे सर्व जिल्हा परिषदांसाठी अनिवार्य असेल. अशा कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची असेल. अशा प्रकारची कार्यवाही करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर आदेश संदर्भ क्रमांक 3 येथील न्यायनिर्णयान्वये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार तसेच ग्रामविकास विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 9/2026 आस्थापना 14 दिनांक 28/7/26 अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.